100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे ते या ठिकाणी कालपासून सुरू झाले आहे। आज पिंपरी चिंचवडमधील याचं उद्घाटन जे आहे ते अजित पवार असतील किंवा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत दामले सर, काय सांगाल 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन होते? काय आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे। आमची दिवाळी आहे ही, आणि आमची ही दिवाळी आता 5 महिने चालणार आहे, मे पर्यंत चालणार आहे। काय वाटतंय? काय वाटतंय? खूप खूप छान वाटतंय, अभिमानाची गोष्ट वाटते। आज महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, त्यामुळे इथे मराठी संस्कृती इतकी छान जपली जाते, याबद्दल छान वाटतंय। काय सांगाल, काय आज अजित पवार असतील किंवा शरद पवार या ठिकाणी येणार आहेत आज उद्घाटनासाठी? आम्हाला फक्त नाट्य संमेलन आम्हाला यशस्वी करायचं आहे। ते आशीर्वाद देणारी मंडळी आहेत, त्यांनी आशीर्वाद देऊन जातील, याच्या पलीकडे काय। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी नाट्य दिंडीला जी आहे ती उत्स्फूर्त अशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की विविध या ठिकाणी साहसी खेळ असतील किंवा अन्य जे या ठिकाणी आदिवासी नृत्य असतील किंवा वासुदेव असतील, यांचं देखील नृत्य या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर ह्या संमेलनाला खरी कालपासून पुण्यातून सुरुवात झालेली आहे। या संमेलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शरद पवार असतील किंवा अजित पवार गटाचे अजित पवार हे असतील, या ठिकाणी काल दोघेही एकत्र येणार होते। मात्र शरद पवारांनी जे आहे ते त्या कार्यक्रमास जाण्यास टाळलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज देखील दोघांनाही निमंत्रण जे आहे ते अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून देण्यात आलेलं आहे। मात्र आता हे दोघं येतील किंवा नाही, किंवा दोघं पुन्हा एकत्र येतील, आता हेच पाहणं जे आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। 10:30-11च्या सुमारास जे आहे ते आता हे अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे ते आता सुरू होणार आहे। कॅमेरामन तुषार सह रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।